पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर पवार, चाळीसगाव परिमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या आदेशानं आगामी सण उत्सवच्या अनुषंगानं अवैध धंदे विरुद्ध मोहीम राबवण्याबाबत आदेश झाल्यामुळे तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये वॉशआउट मोहीम सुरू केली असल्यानं अवैध धंदे करणाऱ्यांचे आता धाबे दणल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याच वॉशआउट मोहिमेमध्ये 3 सप्टेंबर बुधवार रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे, पोलीस नाईक अभिजित निकम, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहरे, पोलीस कॉन्स्टेबल यांचं पथक तयार करून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आंबे वडगाव आणि कोल्हे येथील देशी दारूची चोरटी विक्री करणारे तसेच सट्टा बेटिंग जुगार खेळणाऱ्यांवर धाड सत्र राबवून कायदेविषयक कारवाई केलेली आहे। आणि या कारवाईमध्ये आंबे वडगाव परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत असलेल्या जोगे फाटा परिसरामध्ये आंबे वडगाव येथील अण्णा गोटीराम जाधव, विकास अण्णा जाधव हे स्वतःच्या शेतामध्ये टपरीवाजा दुकानातून देशी दारूची चोरटी विक्री करताना मिळून आल्यानं त्यांच्या ताब्यातील 90 ml मापाच्या सखू संत्र्यांची 7160 रुपये किमतीची देशी दारू जप्त करत त्यांच्या विरोधामध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा।